नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावरती चर्चा करणार आहोत जो विषय तुम्ही न्यूज चॅनलवरती बघत असाल, न्यूजपेपरमध्ये वाचत असाल आणि राष्ट्रीय पातळीवरती त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. तो विषय आहे वन नेशन वन इलेक्शन. हा मुद्दा नेमका काय आहे, हा सध्याच काय एवढा चर्चेमध्ये आलेला आहे, अगोदर चर्चेत नव्हता का, असं काय होतं का, सध्याच फक्त चर्चेत आलाय जास्त. याच्यामध्ये नेमक्या तरतुदी काय आहेत, याच्या मागची नेमकी आयडिया काय आहे, संकल्पना काय आहे, याचे फायदे काय आहेत, याचे तोटे काय आहेत आणि एक आपला पुढे जाण्याचा एक वे फॉरवर्ड, पुढे जाण्याचा एक मार्ग याच्यामध्ये काय असू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे वन नेशन वन इलेक्शन, ज्याची चर्चा सर्वत्र सगळी सुरू आहे. याचा कॉन्टेक्स्ट नेमका काय आहे, हा मुद्दा चर्चेत का आहे सध्या. तर बघा, असं काही नाहीये, अशी काही गोष्ट नाहीये की याच्या अगोदर हा मुद्दा कधीच चर्चेत आलेला नव्हता, फक्त आत्ताच आहे. याच्या अगोदर देखील बऱ्याच समिती, बरेच आयोग याच्या बाबतीत स्थापन करण्यात आले होते, ज्यांच्याकडून हा मुद्दा हाती घेण्यात आला होता. याच्या बाबतीतल्या शिफारसी, काही तरतुदी सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या, परंतु त्या अंमलात आणल्या गेल्या नाहीत किंवा त्याच्यावरती तेवढा विचार करण्यात आला नाही. त्याच्या बाबतीतल्या ही जी आयडिया आहे वन नेशन वन इलेक्शनची, एक देश एक निवडणूक, ही आयडिया इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने, याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने कोणतीही पावलं, कोणतेही निर्णय आतापर्यंत घेण्यात आले नाहीत. फक्त त्यामुळं या सगळ्या समित्यांचे, या सगळ्या आयोगांचे जे या विषयाच्या बाबतीत नेमण्यात आले होते, ते सगळे रिपोर्ट, सगळ्या शिफारसी त्या बाजूला पडल्या. सध्या का महत्त्व एवढं प्राप्त झालेलं आहे, त्याला बरीच कारणं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण आहे, नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. असं म्हणूया आपण की त्या समितीला काम सोपवण्यात आलंय हे, की ही वन नेशन वन इलेक्शनची जी आयडिया आहे, एक देश एक निवडणूक, ही जी संकल्पना आहे, ती जर भारतामध्ये राबवायची म्हणलं तर काय पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे, कोणकोणत्या तरतुदी आपल्याला कराव्या लागणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा आढावा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीवरती देण्यात आलेली आहे. ते जास्त इम्पॉर्टंट आहे की माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरती याची सगळ्या चर्चा सुरू झालेली आहे. त्यात दुसरं एक कारण काय आहे, संसदेचं एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील या विषयाला घेऊन काही चर्चा होऊ शकते, या विषयावरती काही निर्णय होऊ शकतो, अशी देखील शक्यता वर्तवली जाते. ही सगळी वेगळी कारणं आहेत. आणखी काय कारणं आहेत त्याच्या मागे, तर ही जी वन नेशन वन इलेक्शनची जी आयडिया आहे, जी संकल्पना आहे, ती सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारच्या, त्यांचे जे काय अजेंडा ठरवण्यात आले होते या सरकारकडून, कुठलंही सरकार सत्तेत आलं तर त्यांच्याकडून काय काय निर्णय घेतले जातील, कोणत्या सुधारणा, कोणते रिफॉर्म्स हाती घेतले जातील, या बाबतीतला एक अजेंडा जाहीर केला जात असतो. त्या अजेंड्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून या सध्याच्या सरकारकडून हा वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा कायमच आतापर्यंत उपस्थित करण्यात आलेला आहे. हे एक त्यानंतरचं कारण आहे. त्या अनुषंगाने ज्यावेळी रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होते, त्यावेळी त्यांनी जानेवारी 2018 मध्ये ज्यावेळी संसदेला उद्देशून ते भाषण करत होते, अभिभाषण त्यांचं सुरू होतं, त्यावेळी त्यांनी हा मुद्दा नमूद केला होता की भारतातले जे नागरिक आहेत, देशातले जे नागरिक आहेत, ते कन्सर्न्ड आहेत, ते चिंतित आहेत की वारंवार हे जे काय सारखे जे निवडणुका होत असतात, जे इलेक्शन होत असतात, त्यामुळं देशातले नागरिक चिंतित आहेत, त्यांच्यासमोर ही एक समस्या म्हणून पुढे यायला लागलेली आहे, असं त्यांनी त्यांच्या राष्ट्रपतीचं जे अभिभाषण असतं त्या अभिभाषणादरम्यान जानेवारी 2018 मध्ये तो मुद्दा उपस्थित केलेला होता. त्याचवेळी त्यांनी इंडिकेशन दिले होते, या बाबतीतलं त्यांनी एक सिग्नल दिला होता, असं आपण म्हणू शकतो की हा मुद्दा जो आहे तो या सरकारच्या अजेंड्यावरती असणार आहे. जे रिफॉर्म्स, ज्या सुधारणा या सरकारकडून केल्या जाणार आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा रिफॉर्म म्हणून, महत्त्वाची सुधारणा म्हणून या गोष्टीकडे या सरकारकडून बघितलं जाणार आहे. तसाच मुद्दा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील उपस्थित करण्यात आला होता की वारंवार देशाला निवडणुकामध्येच राहावं लागत आहे, वारंवार निवडणुका समोर येत आहेत, निवडणुकीचा खर्च होत आहे, इकॉनॉमिक आणि डेव्हलपमेंटवरती त्याच्यावरती देखील त्याचा परिणाम होत आहे. यासारखे मुद्दे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यावेळी राष्ट्रपती असताना जानेवारी 2018 मध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक, ही संकल्पना भारतामध्ये राबवणं गरजेचं आहे. लोकांच्या दृष्टीने लोक चिंतित आहेत, जे ॲडव्हर्स इम्पॅक्ट होतात, विपरीत परिणाम जे होतात इकॉनॉमीवरती आणि डेव्हलपमेंटवरती, विकासावरती, त्या अनुषंगाने लोकांची इच्छा आहे अशी की वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक, ही गोष्ट
हा निर्णय, ही संकल्पना अंमलात आली पाहिजे. तर हे कॉन्टेक्स्ट आहे, त्याची पार्श्वभूमी. आता इथं इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंटचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यावरती काय इम्प्लिकेशन्स मानले जात आहेत, काय विपरीत परिणाम होतात नेमके वारंवार इलेक्शन सुरू असल्यामुळं, सारख्या निवडणुका सुरू असल्यामुळं, ते देखील मुद्दे आपण त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. सेंट्रल आयडिया काय आहे, मुख्य गाभा काय आहे या संकल्पनेचा, की लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा या सगळ्यांच्या निवडणुका एकत्रित जाहीर करणे आणि एकत्रित निवडणुका घेणे, एकत्रित इलेक्शन्स कंडक्ट करणे, ही याची सेंट्रल आयडिया आहे. कशासाठी? टू रिड्यूस द फ्रिक्वेन्सी ऑफ पोल्स थ्रू आउट द कंट्री. जे वारंवार आपण निवडणुका कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या ना कोणत्या भागामध्ये निवडणुका सुरूच असतात. राज्य विधानसभेचे वेगवेगळे जे राज्य विधानसभा आहेत त्या प्रत्येकांचा कालावधी वेगळा आहे, टेन्युअर वेगळा आहे, टर्म वेगळे आहे. प्रत्येक वर्षी असं होतं की प्रत्येक वर्षी आपण इलेक्शन मोडमध्ये असतो. कोणत्या ना कोणत्या देशाच्या भागामध्ये कायम निवडणूक सुरू असते. तर हे सगळं टाळण्यासाठी, ही जी फ्रिक्वेन्सी आहे वारंवार इलेक्शनची, ती टाळण्यासाठी म्हणून लोकसभा आणि राज्य विधानसभा यांचे निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रित पार पडणे, एकत्रित इलेक्शन्स कंडक्ट करणे, ही याच्या मागं सेंट्रल आयडिया आहे. मुख्य गाभा काय आहे या वन नेशन वन इलेक्शनचा? एक देश एक निवडणूक. तर त्याच्या मागे लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुका एकत्रित पार पाडणे. आता जसं आपण मगाशी चर्चा केली की हा मुद्दा आत्ताच चर्चेत आलाय, त्याला काही कारणं आहेत, त्याच्यावरती आपण डिस्कशन केलं ती कोणती कारणं आहेत. त्याच्यासोबतच त्याची हिस्ट्री आपल्याला माहीत असणं देखील गरजेचं आहे. असं नाहीये की ही संकल्पना अगोदर कधीच आपल्याकडं अस्तित्वात नव्हती, ही पहिल्यांदाच आत्ता अंमलात आणली जाणार आहे, तसं काही नाहीये. त्याला पार्श्वभूमी आहे. 1947ला ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो, 1950च्या दरम्यान ज्यावेळी आपण संविधान स्वीकारलं आणि त्यानंतर ज्या पहिल्या जनरल इलेक्शन्स जाहीर करण्यात आल्या, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या जाहीर करण्यात आल्या, त्यावेळी अशी परिस्थिती होती, केंद्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे लोकसभेच्या निवडणुका आणि राज्य विधानसभांच्या ज्या निवडणुका होत्या त्या एकत्रितच सुरू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्याच्या अगोदर असं नव्हतं की कोणतीच इलेक्टेड निवडून आलेली बॉडी नव्हती. स्वतंत्र भारताची, ब्रिटिश भारतामध्ये झाल्या असतील त्या गोष्टी, स्वतंत्र भारताची अशी कोणतीही निवडून आलेली बॉडी कोणत्याही राज्य विधानसभेमध्ये नव्हती. राष्ट्रीय पातळीवरती निवडून आलेली म्हणतोय आपण. त्यावेळी काय करण्यात आलं होतं की पहिले ज्या सार्वत्रिक निवडणुका होत्या, पहिले जे जनरल इलेक्शन्स होते, ते सगळ्या राज्यांच्या विधानसभाचे आणि लोकसभेचे एकत्रितच कंडक्ट करण्यात आले होते, एकत्रितच पार पाडण्यात आली होती. ती प्रोसेस, ती प्रॅक्टिस 1967 पर्यंत तशीच कंटिन्यू झाली होती. राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा यांचा कालावधी एकच झाला होता, कारण सुरुवातच एकत्र केली होती. निवडणुका ज्या पहिल्या निवडणुका ठरल्या होत्या सगळ्याच राज्य विधानसभाच्या आणि लोकसभेच्या, त्याची सुरुवातच एकत्र केली होती. त्यामुळे तो जो पिरियड आहे, जो कालावधी आहे या सगळ्या विधिमंडळांचा आणि लोकसभेचा, तो सेम होता. त्यामुळं 1967 पर्यंत या सगळ्या निवडणुका एकत्रित आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्या एकत्रित पार पडल्या होत्या. त्यानंतर काय झालं, 1959ला पहिल्यांदा ही सायकल ब्रेक झाली. हे जे चक्र सुरू झालं होतं सगळ्यांच्या एकत्र निवडणुका पार पाडण्याचं, ती सायकल ब्रेक झाली पहिल्यांदा 1959 मध्ये. कशामुळं? ज्यावेळी कलम 356 जे आहे, आर्टिकल 356, ज्याच्या अंतर्गत प्रेसिडेंट्स रूल, राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, ते आर्टिकल, त्या कलमाचा वापर करण्यात आला. केरळ गव्हर्नमेंट जे होतं, केरळ राज्यातलं जे गव्हर्नमेंट होतं, ते डिसमिस करण्यासाठी, ते विसर्जित करण्यासाठी कलम 356चा पहिल्यांदा वापर करण्यात आला 1959 मध्ये. त्यावेळी ही सायकल ब्रेक झाली. त्यावेळी केरळमधलं सरकार, केरळमधली विधानसभा विसर्जित करण्यात आली, बरखास्त करण्यात आली आणि त्यानंतर तिथं फ्रेश इलेक्शन्स, परत निवडणुका घेण्यात आला. त्यावेळी ही सगळी सायकल ब्रेक झाली आणि त्यानंतर असं झालं की 1960 पासून पुढं वारंवार या कलमाचा वापर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू झाला. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि त्यानंतर तिथले राज्य विधिमंडळ बरखास्त झाल्यानंतर ही सगळी सायकल ब्रेक व्हायला इथपासून सुरुवात झाली आणि 1967 पर्यंत अशी परिस्थिती झाली की ही जी सायकल होती ती पूर्णतः ब्रेक झाली. एकत्रित निवडणुका घेणं शक्य झालं नव्हतं, कारण या कलमाच्या वापरामुळं प्रत्येक राज्याच्या विधिमंडळाची जो कालावधी आहे, जो 5 वर्षाचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये खंड पडला होता आणि फ्रेश निवडणुका घेतल्यामुळं तो सगळा कालावधी सिमिलर मॅच होत नव्हता. एकत्रित पॅरलली या निवडणुका कंडक्ट करणं इम्पॉसिबल झालं होतं 1967 पासून ते आजपर्यंत. तशीच परिस्थिती आहे. वेगवेगळ्या विधानसभांचा, वेगवेगळ्या विधिमंडळाचा वेगळा कालावधी आहे. 5 वर्षांचाच असतो, परंतु तो वेगवेगळ्या वर्षी 5 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसभेला 2024ला लोकसभेची मुदत संपत आहे, तर लोकसभेसोबत सगळ्याच राज्यांची मुदत संपत नाही. राज्यांच्या विधिमंडळाची, विधानसभेची काहींची 2025ला संपत आहे, काहींची 2026ला. असे वेगवेगळ्या पिरियडमध्ये सगळ्या कालावधी संपत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये
लोकसभेचा जसं आता आपण चर्चा केली की 2024 मध्ये लोकसभेची मुदत संपणार आहे मे जून मध्ये, त्यावेळी त्याच्यासोबतच लोकसभेच्या सोबत असे काही निवडक राज्य आहेत ज्यांचा कालावधी देखील संपणार आहे. ती राज्य कोणती आहेत? अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, आंध्र प्रदेश आहे आणि ओडिशा आहे. ही 4च अशी राज्य आहेत ज्यांचा कालावधी लोकसभेसोबत 2024 मध्ये संपत आहे आणि लोकसभेसोबतच या राज्यांच्या निवडणुका, राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका देखील आयोजित केल्या जाणार आहेत, पार पाडल्या जाणार आहेत. इतर सगळ्या राज्यांचे कालावधी जे आहेत ते लोकसभेपेक्षा वेगळे आहेत. 2024ला ही राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यांचा कालावधी संपत नाहीये. त्यानंतरचा मुद्दा काय आहे की द आयडिया ऑफ कंडक्टिंग सायमल्टेनियस इलेक्शन्स वॉज ॲडव्होकेटेड इन 1999 बाय द लॉ कमिशन हेडेड बाय BP जीवन रेड्डी. हा मुद्दा महत्वाचा आहे. 1999ला लॉ कमिशन जे स्थापन करण्यात आलं होतं, ज्याचे मुख्य हेड होते BP जीवन रेड्डी, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही आयडिया मांडली होती. असं मानलं जातं की सायमल्टेनियस इलेक्शन्स, एकत्रित निवडणुका या लोकसभेच्या आणि या विधानमंडळाच्या पार पाडल्या पाहिजेत, आयोजित केल्या पाहिजेत. हा मुद्दा पहिल्यांदा या लॉ कमिशनकडून उपस्थित करण्यात आला होता. लॉ कमिशन आपल्याला माहित असेल, दर काही ठराविक वर्षानंतर लॉ कमिशन स्थापन केलं जातं आणि त्यावेळेच्या त्या कालावधीमध्ये ज्यावेळी लॉ कमिशन कायदा आयोग स्थापन केला जातो, गठीत केला जातो, त्यावेळेचे जे रिफॉर्म्स असतील, जे कायद्यामधल्या सुधारणा गरजेच्या असतील, त्या सुधारणांवरती शिफारस करणं ते काम या कायदा कमिशनकडून, लॉ कमिशनकडून, कायदा आयोगाकडून केलं जातं. तर त्यावेळी 1999ला त्यांच्याकडून ही सायमल्टेनियस इलेक्शन्सची आयडिया मांडण्यात आली होती. या संकल्पनेचे फायदे काय आहेत? जर वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्याचे फायदे काय असतील, त्याचे बेनिफिट्स काय असतील? काही लोकांचं म्हणणं आहे की ही सिस्टीम लागू करण्यात आलेली यावी, काही लोकांचं म्हणणं आहे की ही सिस्टीम लागू करू नये, ही पद्धत याची अंमलबजावणी केली जाऊ नये. दोन्ही बाजू असतात नेहमी, आपल्याला माहिती, आपल्याला दोन्ही बाजू माहीत असणं गरजेचं आहे. बेनिफिट्स काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत, फायदे काय आहेत आणि आव्हानं काय आहेत, दोन्ही गोष्टी, दोन्ही बाजू आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बेनिफिट्स सुरुवातीला डिस्कशन करूया की याचे फायदे काय असतील. वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक, ही जर या संकल्पनेची जर अंमलबजावणी सुरू केली तर या संकल्पनेमुळे फायदे काय होतील? पहिला मुद्दा आहे फोकस्ड गव्हर्नन्स. प्रशासन जे आहे ते एकदम फोकसने काम करू शकतं. याच्या मागं आर्ग्युमेंट काय केली जाते, युक्तिवाद काय केला जातो याच्या मागं? आता बघा, मगाशी आपण जशी चर्चा केली की प्रत्येक वर्षी गेले 36 वर्ष असा एकही वर्ष नाहीये की ज्या वर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणुका नाहीयेत. म्हणजे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याची निवडणूक असते. त्यावेळी काय होतं, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे असतं, आचारसंहिता लागू केली जाते. आचारसंहिता लागू केल्यामुळं विकास कामं थंड पडतात, विकास कामं कॅरी ऑन करता येत नाहीत. तर तो मुद्दा इथं उपस्थित केला जातो की फोकस्ड गव्हर्नन्सने काम करता येईल. एकदा जर निवडणुका झाल्या 5 वर्षांसाठी, तो कालावधी एकदा ठरला, सगळ्या राज्यांच्या आणि केंद्र लोकसभेच्या जर एकत्रित निवडणुका घेतल्या तर 5 वर्षांसाठी फोकसने एकदम काम करता येईल, प्रशासन फोकसने काम करेल. हा एक पहिला बेनिफिट सांगितला जातो. दुसरा बेनिफिट काय सांगितलं जातो की कंटिन्युइटी इन पॉलिसी डिसिजन्स. जे धोरणात्मक निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये सातत्य राहतं, असा एक मुद्दा उपस्थित केला जातो. धोरण बदलावं लागत नाही. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका घेतल्या, पुढच्या वर्षी इतर कोणत्या राज्यांच्या 4-5 राज्यांच्या एकत्रित निवडणूक असेल त्याच्यासाठी वेगळी काही पॉलिसी बनवली जाईल, असं सातत्य मेंटेन राहील. जर एकत्रित निवडणुका घेतल्या तर पॉलिसी डिसिजनमध्ये कंटिन्युइटी राहील. तिसरा मुद्दा, याच्यावरती पण जास्त भर दिला जातो की रिड्युस्ड कॉस्ट ऑफ इलेक्शन्स. निवडणुकांचा जो खर्च आहे तो खर्च कमी होईल. वारंवार जे निवडणुका घ्याव्या लागतात त्याच्यावरती जास्त खर्च होतो, असे काही अहवाल मागे आले होते. त्यातला एक महत्त्वाचा अहवाल होता, तो होता नीती आयोगाचा. नीती आयोगाकडून सांगण्यात आलं होतं की खर्च जास्त होते, वेगवेगळ्या निवडणुका जर घेतल्या तर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च असतो तो जास्त होतो. इथं दोन्ही गोष्टींचा खर्च महत्त्वाचा आहे. एकतर इलेक्शन कमिशनकडून, सरकारकडून करावा लागणारा खर्च, आणि दुसरा खर्च आहे तो आहे पॉलिटिकल पार्टीजकडून केला जाणारा खर्च. राजकीय पक्षांकडून पण देखील वारंवार निवडणुकांमध्ये खर्च केला जातो, ती गोष्ट आपल्याला माहितीच आहे. दरवर्षी जर इलेक्शन्स राहिल्या सगळ्याच वेगवेगळ्या राज्यांच्या, दरवर्षी जास्तीत जास्त खर्च या पॉलिटिकल पार्टीजकडून देखील केला जाईल आणि सरकारला देखील करावा लागेल. हा मुद्दा देखील उपस्थित केला जातो. हा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा मुद्दा रिड्युस्ड डिप्लॉयमेंट ऑफ सिक्युरिटी फोर्सेस. आपले जी सुरक्षा दलं असतात त्यांची नियुक्ती, त्यांची तैनाती करावी लागते. ज्या कोणत्या भागामध्ये निवडणुका आयोजित करण्यात आल्या असतील त्या भागामध्ये कंटिन्युअसली त्यांना तिथे ड्युटी राहते. याच्यावरचा ताण देखील कमी होईल, हा एक फायदा सांगितला जातो. त्यानंतर एंड ऑफ हॉर्स ट्रेडिंग, घोडे बाजार,
ही जी संकल्पना वापरली जाते राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये तो कमी होईल. याला कारण काय, एकत्रितच निवडणुका घेतल्या गेल्या तर एकदाच निर्णय घ्यावा लागेल या सगळ्या राजकीय पक्षांच्या सदस्यांना की नेमक्या कोणत्या पक्षात जायचं आहे आणि नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची आहे. एकदा लढवली की 5 वर्ष परत राजकीय पक्ष बदलायचं नाव काढायचं नाही. त्याच्यावरती देखील अंमल बसू शकतो अशी एक आर्ग्युमेंट केली जाते, असा एक युक्तिवाद केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे रिड्यूस्ड फ्रीबीज अँड इम्प्रूव्ड स्टेट फायनान्स. फ्रीबीज म्हणजे काय, ज्या अशा पॉप्युलर घोषणा केल्या जातात, लोकांना आवडतील अशा घोषणा केल्या जातात. आता यावर्षी समजा लोकसभेचे इलेक्शन आहेत, यावेळी काहीतरी पॉप्युलर निर्णय घेतला जाईल की हे अनुदान मिळणार आहे, वीज बिल माफ होणार आहे, हे माफ होणार आहे, हे फ्रीमध्ये मिळणार आहे. परत पुढच्या वर्षी दुसऱ्या काही राज्यांच्या निवडणुकाला अशाच आणखी घोषणा केल्या जातील की हे माफ मिळणार आहे, ते फ्री मिळणार आहे. असं कंटिन्युअसली सुरू राहील. स्टेटचा जो फायनान्स आहे, जो सगळा रेव्हेन्यू आहे, त्याच्यावरती त्याचा बर्डन पडत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये देखील इम्प्रूव्हमेंट होईल, हा देखील युक्तिवाद या बाबतीमध्ये मांडला जातो. हे सगळे फायदे आहेत. एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन जर संकल्पना राबवण्यात आली तर हे त्याचे फायदे आहेत जे सांगितले जातात. दुसरा भाग, दुसरी बाजू, चॅलेंजेस, आव्हानं काय असतील. ही जर सिस्टीम, ही संकल्पना जर राबवायचा निर्णय घेण्यात आला तर त्याच्यासमोर आव्हानं काय असू शकतात. पहिला मुद्दा आहे फिजिबिलिटीचा. किती फिजिबल असेल हे मॉडेल आपल्यासाठी, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळे कालावधी आहेत. विधानसभा विसर्जित होण्याचे, विधानसभा संपण्याचे सगळे वेगवेगळे कालावधी आहेत. लोकसभेचा वेगळा कालावधी आहे. तर ते फिजिबल किती मॉडेल असेल हे एक सर्वात मोठा प्रश्न पहिल्यांदा असेल. हे एक सर्वात मोठं आव्हान सुरुवातीला राहणार आहे. दुसरा मुद्दा आहे लॉजिस्टिकल चॅलेंजेस. लॉजिस्टिक म्हणजे काय, जे काही सगळं सामान, जे काही साहित्य लागणार असतं निवडणुका घेण्यासाठी, जर एकाच वेळी लोकसभा आणि सगळ्या राज्य विधानसभांच्या जर निवडणुका एकत्र घ्यायचं ठरलं तर खूप मोठ्या प्रमाणात मतदार या सगळ्या गोष्टींसाठी बाहेर पडतील. त्याच्यासाठी लागणारे मशीन्स असतील, इतर काही तरतुदी असतील, जे सामान, जे साहित्य लागत असतं, ज्याची तरतूद इलेक्शन कमिशनकडून, निवडणूक आयोगाकडून केली जात असते. तर ते चॅलेंज निवडणूक आयोगासमोर नक्की राहणार की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे साहित्य उपलब्ध करणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज, महत्त्वाचं आव्हान त्याच्यामध्ये असू शकतं. तिसरा मुद्दा काय मांडला जातो की ही जी संकल्पना आहे ती फेडरलिझमच्या अगेन्स्ट आहे. संघराज्यवाद नावाचं जे तत्व आपण स्वीकारलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये ही संकल्पना काम करते, हा एक मुद्दा मांडला जातो. याला कारण काय दिलं जातं, याला युक्तिवाद काय केला जातो की कलम 1 जे आहे आपलं, कलम 1 आर्टिकल 1 काय सांगते इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं की भारत जो आहे तो युनियन ऑफ द स्टेट्स आहे. राज्यांचा मिळून बनलेलं हे आपलं पूर्ण भारत आहे. जर अशा पद्धतीने एकाच वेळी निवडणुका जर आयोजित करण्यात आल्या तर त्यावेळी काय होईल की ही फेडरलिझमचा जो मुद्दा आहे, संघराज्यवादाचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा, संघराज्यवादाचं जे तत्व आहे त्याचं उल्लंघन होईल असं बोललं जातं. याला कारण काय आहे की लोकसभेच्या जो कालावधी आहे 2024 आता उदाहरणार्थ, त्याच्यानुसार राज्यांच्या पदावधी, राज्यांचा जो कालावधी आहे तो सगळा बदलला जातोय. त्यामुळे राज्यांना दुय्यम स्थान दिलं जाते आणि या संघराज्यवादाचं जे तत्व आहे, फेडरलिझमचं जे प्रिन्सिपल आहे, त्याला त्याला व्हायलेट केलं जाते, अशा पद्धतीची देखील आर्ग्युमेंट केली जाते. त्यानंतर लीगल चॅलेंजेस, कायदेशीर देखील आव्हानं याच्यामध्ये निर्माण होतील. बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील, संविधानामध्ये घटना दुरुस्ती करावी लागतील, हा देखील मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. नंतर काय, ओव्हरशॅडोइंग द रिजनल इंटरेस्ट म्हणजे काय, एकत्रित जर निवडणुका घेतल्या तर राष्ट्रीय पातळीवरचे जे मुद्दे आहेत त्याच मुद्द्यांना जास्त फोकसमध्ये आणलं जाईल. प्रादेशिक पातळीवरचे, प्रादेशिक हिताचे जे मुद्दे आहेत ते सगळे बाजूला पडतील, त्यांना दुय्यम स्थान मिळेल असे देखील बोललं जातं जर एक देश एक निवडणूक ही संकल्पना राबवली तर. यालाच जोडून आणखी एक दुसरा मुद्दा काय आहे, रिजनल पार्टीज जे आहेत, प्रादेशिक पक्ष जे आहेत, त्यांची तेवढी क्षमता नाही, त्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही की ते राष्ट्रीय पक्षांसोबत कॉम्पिटिशन करू शकतील. राष्ट्रीय पक्ष निश्चितच त्यांची सगळी यंत्रणा मोठी असते, प्रादेशिक पक्षांची यंत्रणा त्यांच्या तुलनेमध्ये छोटी असते, कमी असते, तर ते देखील तिथं कमी पडतील. त्यामुळे आपल्याकडं प्रादेशिक पक्षांकडून या मुद्द्याला विरोध सध्या सुरू झालेला आहे, तो देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. मे नॉट बी सो कॉस्ट इफेक्टिव्ह. नीती आयोगाकडून जो रिपोर्ट पब्लिश करण्यात आला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सध्या जो खर्च होत आहे, ज्या वेगवेगळ्या पातळीवरती निवडणूक, वेगवेगळ्या कालावधीमध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातात त्याच्यावरती 10 रुपये पर वोटर पर इयर खर्च होत आहे. एका मतदारासाठी एका वर्षाचा 10 रुपये एवढा खर्च करावा लागत आहे. एकत्रित जर निवडणुका घेतल्या तर तो खर्च 5 रुपयेवरती येईल असं नीती आयोगाकडून बोललं जात आहे.
त्याला युक्तिवाद काय केला जातो की 5 रुपये वाचवण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या आव्हानांना फेस करणं, एवढे सगळे संविधानिक बदल करणं, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करणं, ते तेवढं फिजिबल आहे का, ते तेवढं चांगलं आहे का, हा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्ह किती आहे, 5 रुपयाचा फरक पडणार आहे पर वोटर पर इयर. जो 10 रुपये खर्च होतोय सध्या, तो 5 रुपये वरती येणार आहे एका मतदारासाठी एका वर्षासाठी केला जाणारा खर्च. त्यानंतर इलेक्शन एक्सपेन्सेस आरंट ऑलवेज बॅड. म्हणजे काय, आपण लोकशाहीचं तत्व स्वीकारलेलं आहे. लोकशाहीमध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन्स, मुक्त निवडणुका ज्या आहेत, ते आपलं एक मूलभूत तत्व आहे असं आपण म्हणू शकतो. इलेक्शन्स, लोकशाही जी आहे ती या सगळ्या फ्री आणि फेअर इलेक्शन्सवरती आधारित आहे. त्यामुळे निवडणूक हा इथला महत्त्वाचा भाग आहे. लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा जो हक्क देण्यात आलेला आहे, प्रतिनिधित्व लोकशाही आपल्याकडं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आपल्याकडे आहे. तर हे इलेक्शन्सवरचा हा जो खर्च बोलला जातो की वेगवेगळ्या निवडणुका घेतल्यामुळे जास्त खर्च होत आहे, तर तो खर्च करणं गरजेचं आहे असं देखील युक्तिवाद केला जातो. आपण लोकशाहीचं तत्व स्वीकारले, त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी जाणार आहेत ते लोकांकडून निवडले जाणार आहेत. लोकशाहीसाठी एवढा खर्च करणं काही वाईट नाही, हा देखील युक्तिवाद, ही देखील आर्ग्युमेंट याच बाजूने केली जाते. हे सगळे चॅलेंजेस आहेत या सगळ्या सिस्टीमच्या समोरचे. आता पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो, वे फॉरवर्ड याच्यामध्ये काय असू शकतो, बिल्डिंग कन्सेन्सस, एकमत तयार करणे वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये, हे एक मोठं चॅलेंज असणार आहे पुढच्या कालावधीमध्ये. अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशनमध्ये, राज्यघटनेमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत. कारण आपल्याकडे असे काही कलम आहेत, कलम 83, कलम 172, ज्याच्या अंतर्गत लोकसभा आणि राज्य विधानसभेचा कालावधी 5 वर्षांचा ठरवून देण्यात आलेला आहे. तो जर बदलायचा असेल, आता 2024 लोकसभेचे इलेक्शन्स आहेत, त्याच वेळी जर सगळ्या राज्यांच्या जर निवडणुका घ्यायच्या असतील तर बऱ्याच राज्यांचा जो कालावधी आहे तो 2024लाच टर्मिनेट करावा लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात संविधानिक बदल करावे लागतील, अमेंडमेंट करावे लागतील. तो एक पुढचा मार्ग असू शकतो की अमेंडमेंट कराव्या लागतील, त्याच्यावरती कन्सेन्सस बिल्ड करणं, एकमत आणणं, या सगळ्या राष्ट्रीय पक्षांचं ते मेजर चॅलेंज असणार आहे. इन्व्हेस्टिंग इन द इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी, जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ज्या पायाभूत सुविधा लागतात, जी तंत्रज्ञान लागतं इलेक्शन्स कंडक्ट करण्यासाठी, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून ती कॅपॅसिटी वाढवणं, क्षमता वाढवणं, हा एक पुढे जाण्याचा आपला मार्ग असू शकतो. क्रिएटिंग अवेअरनेस अमॉंग द वोटर्स, मतदारांमध्ये जनजागृती करणं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या संकल्पने घेऊन असेल किंवा एकूण मतदानाची जी प्रक्रिया आहे, आपल्याकडे अजून देखील मतदानाचं प्रमाण खूप कमी असतं, त्याच्या बाबतीत जास्त अवेअरनेस नाहीये, जागृती नाहीये लोकांमध्ये. तो अवेअरनेस क्रिएट करणं हा एक पुढे जाण्याचा चांगला मार्ग असू शकतो. तर हे सगळे मुद्दे आहेत याच्याशी रिलेटेड, याच्यावरती आधारित प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तो देखील मुद्दा लगेच आपण जोडून बघूया. क्रिटिकली अनालाइज द कन्सेप्ट ऑफ वन नेशन वन इलेक्शन, हायलाइटिंग द बेनिफिट्स अँड चॅलेंजेस असोसिएटेड विथ द आयडिया, ऑल्सो सजेस्ट सम मेजर्स टू मेक इट फिजिबल. वन नेशन वन इलेक्शनची आयडिया नेमकी काय आहे, त्याच्यासमोरचे त्याचे चॅलेंजेस काय आहेत, त्याचे बेनिफिट्स काय आहेत आणि पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो, आणखी उपाययोजना काय पद्धतीने राबवल्या जाऊ शकतात, असा एक प्रश्न याच्यावरती आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.